पाऊले चालती पंढरीची वाट, सध्या कोकणामध्ये पाऊले चालती गणेश चित्रशाळेची वाट। नमस्कार, मी यश माधव, कोकण विजन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आता गणपतीची लगभग घाई चालू झालेली आहे। गणपती जवळ आलेले आहे, अक्षरशः एक दिवसावर येऊन गणपती पोहोचलेला आहे आणि सगळ्यांची जी वाटचाल चालू आहे ही मूर्तीच्या कला केंद्राकडे चालू झालेली आहे। अशाच ठिकाणी आपण एक सासोली मधील मंदार गणेश कला केंद्राला भेट दिलेली आहे। गणेश ठाकूर यांच्याशी आम्ही हितगुंज केलेली आहे, त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत कशा पद्धतीने ते आपली कला सादर केलेली आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने स्वतःचे साचे तयार करून ही मूर्ती घडवलेली आहे। हजारोंच्या संख्येने मूर्त्या त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। चला तर मग आपण बघूया हा व्हिडिओ। नमस्कार, मी गणेश ठाकूर, मंदार गणेश मूर्ती कला केंद्र सासोली, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि गोव्याच्या सीमेवर असलेली ही एक भव्य दिव्य अशी चित्रशाळा आहे। जवळपास वर्षभर या ठिकाणी बाप्पाच्या मूर्त्या बनवल्या जातात। ग्राहकांची एक नंबरची पसंतीची शाळा चित्रशाळा म्हणजे मंदार गणेश मूर्ती कला केंद्र। या भव्य दिव्य चित्रशाळेत आपलं मनपूर्वक स्वागत करतोय। सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर वसलेली ही एक भव्य दिव्य अशी चित्रशाळा आहे। इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या बाप्पांच्या मूर्त्या बनवल्या जातात। ग्राहकांची पसंती असलेली ही एकमेव अशी चित्रशाळा आहे, जिथे हजारोच्या संख्येने बाप्पांच्या मूर्त्या घडवल्या जातात। वर्षाच्या 12ही महिने ही चित्रशाळा सुरू असते आणि आत्ता या ठिकाणी अगदी खास प्रदर्शनासाठीच म्हणजे आपण म्हटलं तरी चालेल की खास बघण्यासाठीच ग्राहक या ठिकाणी गर्दी करत असतात आणि निश्चितपणे या चित्रशाळेला आपण भेट द्या, आपल्याला निश्चित नेत्रसुख मिळेल याबद्दल शंका नाही। आपण एक समाधानाने इथून बाहेर पडाल याची गॅरंटी आहे। हे बघा, ही एक वेगळ्या पद्धतीची बुकिंग सिस्टीम आमच्याकडे आहे। म्हणजे आपण बऱ्याच मूर्तीशाळांमध्ये जेव्हा जातो त्यावेळी मूर्तीच्या गळ्यात टॅग घातला जातो आणि मग असं बऱ्याच अपभ्रंश आहेत की मूर्तिकारांनी मूर्ती बदलली आहे, ह्याची त्याला दिली, असं पण कुठे कुठे दिसतंय। पण त्याच्यासाठी आम्हीच आमच्यावर घातलेलं एक बंधन म्हणजे आम्ही जिथे मूर्ती बनल्यानंतर त्या मूर्तीला एक सिरियल नंबर दिला जातो आणि तो सिरियल नंबर ग्राहकाला देतो, म्हणजे ग्राहकाची मूर्ती ही विश्वासाने आमच्याकडे राहते आणि तिची अदलाबदल होत नाही। म्हणजे ज्या विश्वासाने, ज्या निष्ठेने ज्याने जी मूर्ती बुकिंग केली आहे तीच मूर्ती त्याला घेऊन जावी लागते। हे या शाळेचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे। आपण बघता एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही जी मूर्ती आहे ही मूर्ती पूर्णपणे शुद्ध चिकट मातीपासून बनवलेली आहे।
दुसरी गोष्ट, या मूर्तीसाठी आपण कोणत्याही प्रकारचा साचा वापरलेला नाही आहे. ही मूर्ती पूर्णपणे हाताने बनवलेली आहे. अशा 10 ते 11 मूर्त्या आमच्याकडे एक स्पेशल म्हणून असतात. या सगळ्या मूर्त्या संपूर्ण हाताने बनवलेल्या आहेत आणि चिकट मातीपासून बनवलेल्या आहेत. कोणताही साचा वापरलेला नाही आहे. आपण हे बघू शकता, हे आगळे वेगळे गणपती या ठिकाणी आहेत. ही बालमूर्ती म्हणजे जी तुम्हाला कुठेही वेगळ्या ठिकाणी दिसणारच नाही आहे, कारण त्याची निर्मितीच इथे झालेली आहे आणि एकच मास्टरपीस आपण या ठिकाणी बनवतो. आणि हा जो बाप्पा आपल्याला दिसतोय, हा संपूर्ण चिकट मातीचा गणपती आहे. आणि एक गवस कुटुंबीय म्हणून गोव्यात आपल्या पेडणे तालुक्यामध्ये इब्रामपूर येथे गाव आहे आणि हे गवस कुटुंबियांचा अतिशय जागरूक गणपती मानला जातो. जवळपास 300 ते 400 लोक त्या ठिकाणी पहिल्या दिवशी महाप्रसादाला असतात. म्हणजे एवढं मोठं कुटुंब असून जवळपास 100 वर्षांची परंपरा या बाप्पाला आहे आणि अतिशय जागरूक असा हा बाप्पा मानला जातो. आणि आम्ही त्याला आमच्या या मंदार गणेश चित्रशाळेचा राजा म्हणतो. आणि त्याची ही जागासुद्धा एक विशिष्ट जागा आहे आणि याच जागेवरती त्याला घडवलं जातं. ही मूर्ती पूर्ण हाताने बनवलेली आहे. कोकण विजन न्यूज चॅनल गोवा यांचा मी खूप खूप आभारी आहे. कारण ही चित्रशाळा जरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या सीमेवरती असली तरी या ठिकाणी जवळपास 80 ते 90% आपले ग्राहक हे गोव्यामध्ये आहेत आणि हे मोठमोठे बाप्पा गोव्याला जाणार आहेत. तर समस्त गोवेकरांना आणि सर्वांना मी येणाऱ्या या चतुर्थीची शुभेच्छा देतो आणि कोकण विजन चॅनलचे मी आभार मानतो. कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे जगभरात पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मनुष्य मनापासून त्यांचा आभार.